गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे आपला डे 5 आणि आजची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2026. तर आता आज आपण आहोत मालवणमध्ये. आता मालवणचे जे काय अट्रॅक्शन्स आहेत, नियर बाय अट्रॅक्शन्स, ते आता आपण कवर करणार आहोत. परत आपण इथेच येऊ, याच मालवणी डेज रिसॉर्टमध्ये, आणि इथेच अजून एक स्टे करणार आहोत आपण, आणि नंतर उद्या आपण इथून निघणार आहोत डे 6ला. तर चला आजचा डे 5 तुम्हाला दाखवतो, काय काय आपण एक्सप्लोअर करू शकतो. ओके, सो स्टे ट्यून गाईज. श्री बडाडी देवी माते की जय. हाय बावलीचा चला फ्रेंड्स, आता आपलं भराडी आईचं दर्शन झालेलं आहे. ध्रुवी, तुला कसं वाटलं दर्शन? सो फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत कांजरगाव रामेश्वर देवस्थानाकडे. तर चला आपण जाऊया आता, मध्ये दर्शन वगैरे घेऊया. ठीक आहे. ए चल 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 चल, लवकर लवकर लवकर. छत्री घाल, छत्री घाल. छत्री आयशी घेता, बापासने घेतली तशी छत्री आयशी घ्या. हां, चला चल 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 चल, ये लवकर, ये 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 ये. तू घे छत्री. हॅलो, गुड आफ्टरनून गाईस. आता आपण कुंकेश्वर इथे आलेलो आहोत, कोकणमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी. इथे बाजूला समुद्र पण आहे. समुद्राच्या बाजूलाच हे मंदिर आहे, कुंकेश्वर. फॅमिली चालले. आता आम्ही कुंकेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहेत. थांब थांब, दिवस आता बोल. 5वा दिवस आहे, आणि या 5व्या दिवसामध्ये आम्ही एकादशी निमित्त सर्व तीर्थस्थळे काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ती तीर्थस्थळे झालेली आहेत, ती म्हणजे कुंकेश्वर मंदिर, एक आहे रामेश्वर मंदिर, त्यानंतर आई भराडी देवीचं मंदिर, हे आम्ही कोकणामध्ये पूर्ण केलेली आहेत. तर मी सर्वांचा भोईर परिवारातर्फे सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सो फ्रेंड्स, आपण इथे कुंकेश्वर इथे आलेलो आहोत. तर बघा, इथे एंट्रन्स आहे. तर एंट्रन्सवरती दश अवतार, श्रीहरी विष्णूंचे दश अवतार कोरलेले आहेत. जसं पहिला अवतार इथे आहे कुरुम, पहिला आहे मत्स्य अवतार, त्याच्यानंतर कोरलेले आहेत कुरुम अवतार, त्याच्यानंतर वराह अवतार, नरसिंह अवतार, तर हे वामन अवतार, परशुराम अवतार, श्रीराम अवतार, श्रीकृष्ण अवतार, गौतम बुद्ध अवतार, कल्की अवतार. तर हे कल्की अवतार हे 10वा अवतार आहे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहिला तर आपण गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतलं आपण, पण फोटोज वगैरे आपण ब्लॉगमध्ये टाकू नाही शकत त्याचे. बट मी तुम्हाला एंट्री गेट दाखवली. गाभाऱ्याच्या बाहेर जो प्रवेशद्वार आहे
त्या द्वारावरती श्रीहरी विष्णूंचे 10 अवतार आहेत तिथे. तर ते मला 10 अवतार दाखवले, फ्रॉम मत्स्य अवतार टू कल्की अवतार जेही आहेत. तर चला आता आपण पुढे जाऊया, नाश्त्याचा बंदोबस्त करूया आता. सो फ्रेंड्स, आता आपण होतो इथे कुंकेश्वर मंदिराकडे. तर चला आपण आता पाय धुवून आता निघूया पुढेच्या आपल्या फेरीसाठी. ओके, सो स्टे ट्यून गाईस. हॅलो सर फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर आपलं इथे जेवण वगैरे आता सर्व झालेलं आहे. जेवण झालं आपलं. व्हेज आणि नॉनव्हेज थाली सर्व भेटते इथे. रेस्टॉरंटचं नाव आहे व्हेज मालवणी. ओके गाईज, तर चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी आपल्या. ओके, सो स्टे ट्यून. तर आता आम्ही फिरायला आलेलो आहोत. आपण इथे कुठल्या बीचला आलेलो आहोत बहिणी? मला पण नाही माहिती, आम्हाला पण नाही माहिती कुठल्या बीचवर आले आहोत. पण इथे बीचवरती आम्ही आलेलो आहोत. ही आमची बहिणी. आता बघूया काय एक्सप्लोअर करायला भेटते आपल्याला. एव्हरीथिंग इज सस्पेन्स. आपल्या ट्रिपमध्ये सर्व सस्पेन्स आहे. मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे का? आता जाऊ तेव्हा बघू काय एन्जॉय करू. बाय द वे, याच्या अगोदर तुम्ही काय काय काम केलं तिथे? सॉरी. चपात्या बनवल्या, भाजी खीर बनवली, भाजीचं उकडून ठेवलेलं आहे, डाळ उकडून ठेवलेली आहे. आता आमच्या दुसऱ्या ताई त्या बनवते. आता आज मी चिकन खाल्लं, तर तुम्हाला वाटते मला आज खीर भेटेल? नाही, अजिबात नाही. ज्या लोकांनी नॉनव्हेज खाल्ले त्यांनी खीर नाही भेटणार. म्हणजे मी आणि जिग्नेश त्यांना खीर भेटणार नाहीये. तर बघा, आता खीर फक्त व्हेजिटेरियन लोकांनाच भेटणार आहेत, नॉन व्हेजिटेरियन लोकांना नाही. तर बघूया आपल्या जेवणाचा काय भेद आहे. सो गुड इव्हनिंग फ्रेंड्स, हा होता आपला डे 5. तर चला आता आपण आपला डे 5 इथेच एंड करूया. आपण आज बीचवरती गेलो आणि देवस्थळं काढली. ओके, सो स्टे ट्यून गाईज. सी यू टुमॉरो फॉर डे 6. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवतो डे 6ला आपण कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत. उद्या आपलं चेकआउट आहे इथून. सो जसं आपलं चेकआउट वगैरे झालं आपण उद्या इथून निघूया. ठीक आहे, आणि डे 6ला तुम्हाला दाखवतो आपल्या उद्याच्या ॲक्टिव्हिटी काय आणणार आहे. ओके, सो स्टे ट्यून गाईज.